यस, जस्ट चेक करतोय आणि एक माझी चांगली जुनी मैत्रीण माझ्या टॉप लिस्टवर असं दिसतंय आणि ती आता माझी बायको पण आहे, अपूर्वा. सो तिच्यासोबत भरपूर गोष्टी आम्ही काही कॉमेडी रील्स म्हण, काही खाण्यापिण्याच्या रील्स म्हण, काही फनी एलिमेंट्स असं एकमेकांना शेअर करत असतो. सोबत माझा मित्र निलेश मोहरीर, त्याच्यासोबतही आमच्या गप्पा चालू असतात. कीर्ती किल्लेदार माझी मैत्रीण, देन सावनी आहे. आम्ही खूप जण एकमेकांना म्हणजे मोठा ग्रुप, आता व्हॉट्सॲप ग्रुप इज लाईक म्हणजे त्याच्यासारखंच आहे. आता इन्स्टा मला वाटतं व्हॉट्सॲपवर आम्ही आता कमी ॲक्टिव्ह होतो, पण इन्स्टावर सगळे बिग प्रूफ एकमेकांना गोष्टी शेअर करतो. सो मला आठवते लहानपणी मी टेक गुरु बघायचो, राजीव माखनी. सगळ्यांना मला वाटतं यंग मुलांना माहिती आहे. आणि अचानक 5-6 महिन्यापूर्वी इन्स्टावर मला ते दिसले आणि एवढा खुश झालो. त्यांना मेसेज केला आणि त्यांचा मेसेज आला मला की येस भाई, हमें भी अच्छा लगा आपको मिलके. तो मला एक लहानपणीची ती आठवण आत्ता पण मी जस्ट DM चेक करतोय आणि मला दिसले. सो मी त्यांचा फॅन आहे आणि आत्ता रिसेंटली ही गोष्ट घडली आहेत. काही जण खरं सांगतो भयानक एडिट करतात आणि काही वेळा काय होत असतं की काही मित्र, जुने मित्र असतात, तुम्ही एकत्र असता आणि काही वेळा मग ते वाद झालेले असतात और तुम्ही आत्ता तेवढे संपर्कात नसतात. असे लोक ते एकत्र करतात आणि ते तुम्हाला स्टोरी टॅग करतात आणि सांगतात सर प्लीज रिपोस्ट करा. अशा वेळी जरा अवघड होऊन जातं. पण रिसेंटली आला होता तसा एक DM आणि जरा ऑकवर्ड झालं होतं की आता काय करायचं, पण होल्ड केलं. म्हटलं बरं आपण नंतर त्याला रिप्लाय देऊयात आणि सांगूया. येस, मला वाटतं आजकाल सर्व कलाकार सोशली खूप ॲक्टिव्ह आहेत आणि बट नॅचरल तिथे एक वेगळा कनेक्ट तयार होतं. मित्रांसोबतच असेल किंवा फॅन्स म्हणा, चाहते जे मनापासून प्रेम करतात, तर ते तिथे एकत्र येत असतं. सो युजली मी सोशल मीडियातून खूप जणांना बोलत असतो. अजून एक गोष्ट म्हणजे सर्व फॅन्स जे लिहित असतात, जुन्या आठवणी काही सांगत असतात सारेगमपच्या, तर त्यांना मी आवर्जून सगळ्यांना बोलत असतो आणि मला खूप आवडतं त्यांच्यासोबत तिथे कनेक्ट राहायला. आणि त्यामुळे नवीन माझी गाणी येत असतील, नवीन काही गोष्टी येत असतील, तर ते मनापासून त्यालाही प्रेम देतात आणि एक छान बॉन्ड तयार होतो परत. चांगल्या प्रमाणात असतो ॲक्टिव्ह, असं म्हणणार नाही की हां थोडाच असतो दिवस असं काय. पण समजा प्रोग्राम्स असतील, रेकॉर्डिंग्स असतील, तर नॅचरली तुमचा 3-4 तास फोनकडे बघणंच होत नाही. आणि मला वाटतं ॲज अन आर्टिस्ट आम्ही सगळेच कलाकार असं वाटतं की ते ठरवू नाही शकत आपण किती वेळ ॲक्टिव्ह. कारण काम आल्यानंतर तुम्ही खूप वेळ त्या कामात व्यस्त असता आणि मग परत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बॅक टू सोशल मीडियावर येतं. आणि मला वाटतं आजच्या काळात एक उत्तम माध्यम आहे जर आपण ते योग्य प्रकारे वापरलं. आणि मी प्रयत्न करतो जितका त्याचा योग्य वापर व्हावा, आपला वेळ खूप जाऊ नये. कारण नॅचरली इतकं ॲडिक्टिव्ह आहे, आपण एकदा रील स्वाईप करायला लागलो किती किलोमीटर खाली जाऊ याचा अंदाज होत नाही. पण एक मी सांगेन की मी बाकी लोकांना किंवा बाकी गोष्टी बघण्यापेक्षा माझ्या पोस्टवर म्हण सगळीकडे जिथे कमेंट्स येतात मी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. मला ते आवडतं. बाकी वेळ घालण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या चाहत्यांना, ज्यांनी वेळ काढून तुम्हाला काही गोष्टी सांगतायत, शेअर करतात, त्यांना जर वेळ देऊ शकाल तर आज जास्त आनंद आहे आणि ते सोबत राहतील तुमच्या, असं मला वाटतं. सो असा वेळ जात असतो आणि छान वाटतं. आत्ता या क्षणी माझे खूप फूड लवर्स मित्र आहेत आणि ॲज यू नो माझ्या जर पोस्ट बघत असाल तर हमखास त्यात खाण्यापिण्याच्या पोस्ट असतात. तर 2-3 माझे शाळेतले मित्र आहेत, त्यांना मला असं वाटतं की त्यांना पोस्ट करून सांगावं बघा मी इकडे आलो आहे आणि या जमेल तर आपण मजा करू.